छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे द्वेष्टे नव्हते. सुभान अली हिंगोलीकर. शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचं स्वराज्य निर्माण केलं. नमस्कार, मी राम बीडकर. बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ताज्या बातम्या. अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या हर्ष उल्हासाने साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते सुभान अली यांच्या व्याख्यानाचे नगर परिषद पटांगणात आयोजन करण्यात आले होते. सुभान अली यांनी शिवजयंती प्रसंगी असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम द्वेष्टे नव्हते, तर त्यांच्या राज्यामध्ये मुस्लिम सैनिक, सरदार, किल्लेदार, गुप्त विभागाचे प्रमुख, जलसागर विभागाचे प्रमुख, स्वतःचे अंगरक्षक आणि दारुगोळा प्रमुख, वाघनखे बनवून देणारे हे सर्व मुस्लिम सैनिक होते. राजांनी 18 पगड जातीला एकत्र करून सुराज्य निर्माण केले. सर्वांना सारखा न्याय देण्याचे काम छत्रपती शिवरायांनी केले. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावू नका, शेतकऱ्याच्या काडीला सुद्धा हात लावू नका असा आदेश राजांचा असे. अशी व्यवस्था राजांनी निर्माण केली होती, असे प्रबोधन व्याख्याते सुभान अली यांनी व्यक्त केले. यावेळी विचारपीठावर आमदार गजानन लवटे, ठाणेदार IPS अधिकारी प्रशांत उगले, रितेश वानखेडे, बाळासाहेब गोड चवर, मधुकर मेहकरे, सुयोग खाडे, सीमाताई बोके, देविदास नेमाडे, प्रमोद दाळू, प्रदीप येवले, शरद कडू, सारिकाताई मानकर, विकास घोगरे, प्रदीप देशमुख, राजू आकोटकर, अफसर बेग, रमेश सावळे, शफी नियाजी, गजानन कवटीकर, महेंद्र तिवटे, ज्ञानेश तुरखेडे हे उपस्थित होते. गणेशनगर येथून निघालेल्या शोभायात्रेत शिवाजी महाराज, जिजाऊ, घोड्यावरील बाल शिवाजीसह विविध देखावे सादर करण्यात आले. शोभायात्रा गणेशनगर, सावकारपुरा, कोकाटखेल, शनिवारा पेठ, पान आटई मार्गे शोभा यात्रेची सांगता नगर परिषद विद्यालय येथे करण्यात आली. यावेळी खासदार बळवंत वानखेडे यांचे पुतणे आमदार गजानन लवटे यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला. शिवजयंती महोत्सवाद्वारे आयोजित निबंध स्पर्धेचे वितरण यावेळी करण्यात आले. शोभायात्रेचे संपूर्ण अंजनगाव सुरजी शहर या प्रसंगाने दुमदुमले. सर्व वातावरण आल्हाददायक व शिवमय झाले होते. संपूर्ण कार्यक्रमाची मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेत, तर यावेळी समता सैनिक दल देखील सामील झाल्याने अधिकच रंगत वाढली. समता सैनिक दल सैनिक सिद्धार्थ सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेषकन्या वाकोडे, आशाताई वानखेडे, ताईबाई तायडे, बबिता वाकोडे, नलिनी डोंगरे, पुष्पा गायकवाड, शोभाताई रायबोले, दुर्गाताई सावळे, चंदाबाई इंगळे, संगीता सिरसाट, देवानंद थोरात, भीमराव इंगळे यांनी विशेष सहभाग घेतला. हे विशेष कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेमकुमार बोके, तर सूत्रसंचालन स्मिताताई घोगरे यांनी केले, तर आभार कविता येवले यांनी मानले. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बीडकरसह मुख्य संपादक मनोज बेळे, अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती. म्हणजे मी हे का सांगतोय की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नाही, तर त्यांचे वडील शहाजी राजे, त्यांचे आजोबा मालोजी राजे हे सुद्धा धर्म सहिष्णू होते, म्हणून त्यांना जातीवादी सांगता येणार नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी काय आपले वडील किंवा आजोबांचे विचार सोडले का? स्वराज्य निर्माण करताना हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हिंदवी स्वराज्य 1.25 लाखाचं सैन्य आणि हिंदवी स्वराज्याचा कमांडर सरसेनापती नूर खान बेग एक मुसलमान असतो आणि छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 33% सैन्य मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात महत्वाचं शक्तीस्थळ तोफखाना, या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान हा मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांना